जीवन काय आहे, मृत्यू काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे. तर हे जे काही जीवन आहे हे जीवन दुःखमय आहे. तुम्ही इथली कोणीही व्यक्ती बघितली ते जी काही आपल्याला वाटते दुरून खूप सुखात आहे, ते सुखाचा उपभोग घेते, पण त्या व्यक्तीचं ते कर्म आहे, त्याच्या कर्माने त्याला ते मिळालेलं आहे. आणि त्या व्यक्तीच्या काही चुकाही असतील की ज्या चुकांमुळे आयुष्यात काही दुःखही आहे की जे आपल्याला माहितीही नाही आहे किंवा जे आपल्याला लांबून दिसतही नाही आहे, जे आपल्याला समजणारही नाही आहे. तर ह्या जीवनातलं जे अंतिम सत्य आहे, जे अंतिम सुख आहे, तर त्याचा मार्ग कोणता आहे. आपल्या आयुष्यात जे कोणी लोक आहेत, आपल्या कुटुंबातले असतील किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, आपल्याला वाटतं अरे हा माझा, तो माझा, तो माझा, पण खरं तुझं नक्की कोण आहे, ॲक्च्युली तुझं कोण आहे, जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कोण आहे. तर प्रत्येकाला माहिती आहे, जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा कोणाकडेच नसतं, सगळ्यांना माहिती असतं. किंवा पहा, तुम्हाला कर्माबद्दल अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला भेटतील. कर्माला शक्यतो चांगलं मानत नाहीत लोक. चांगलं इन द सेन्स की त्याच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो शक्यतो ज्या कर्माबद्दलच्या ज्या काही म्हणी वगैरे बनलेल्या आहेत त्या सगळ्या वाईट कर्मांना उद्देशूनच बोलल्या गेलेल्या आहेत. चांगल्या कर्मांना उद्देशून कुठं बोललं गेलेलं नाही आहे. असं म्हणतात की केलं तर फेडेल, केलं तर फेडेल. अरे केलं तर ते चांगलंही असू शकतं ना, केलं तर उपभोगेल असं सुद्धा असू शकतं, हो की नाही. करणारा फेडणारच आहे असं थोडीच आहे. करणाऱ्याने जर चांगलं केलेलं असेल तर तो उपभोगही घेईल असंही असू शकतं. म्हणून कर्माच्या बाबतीमध्ये नेहमी शक्यतो निगेटिव्ह बोललं जातं किंवा कोणतीही चांगली पॉझिटिव्ह म्हण तिकडे कर्माच्या बाबतीत नाही आहे. तर कर्माचं सत्य हे आहे ना की तुम्ही जे कराल ते मग तुम्ही चांगलं करून बघा. तुम्ही जर चांगलं करून बघितलं तर निश्चितपणे चांगलं येईल. पण ह्याच्यावरती विश्वास ठेवणारे खूप कमी आहेत. करणारेही बरेच आहेत, बरेच जण दाखवण्यासाठी करणारेही आहेत. तर आपण कुठल्या ग्रुपमध्ये आहोत तर हे बघायचं आहे की आपल्याला चांगलं नक्की कशासाठी करायचं आहे. आणि आता तुम्ही जर माझा जीवन प्रवास जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी माझा जीवन प्रवास कुठून सुरू केलेला आहे किंवा किती खडतर तो प्रवास होता. माझ्यासाठी ती एक लढाई होती. पण तुमच्यासाठी कदाचित तेवढी मोठी गोष्ट ती नसेल किंवा तुमच्या आयुष्यात जी आहे ती गोष्ट तुमच्यासाठी मोठी असेल. तर तो त्याचा जो काही आहे बघण्याची नजर आहे किंवा त्याला त्याचं दुःख मोठं वाटत असतं, तर तो एक भाग आहे त्या विचारांचा. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की अशी फक्त मी एकटी नाही आहे. आता जे प्रॉब्लेम्स मी बघितलेले आहेत लाईफमध्ये, इतरांच्या लाईफमध्ये, ॲक्च्युली ज्या प्रॉब्लेमबरोबर मी झुंज देत होते त्याच प्रॉब्लेमची तोच प्रॉब्लेम असणारी एक काकू मला भेटली की त्यांच्या मुलीच्या बाबतीत ते तसं झालेलं होतं. आणि त्यांच्या मुलीचं लग्न चुकून अशा एका व्यक्तीबरोबर झालं की ज्याच्याबरोबर कम्युनिकेट होऊ नये. ॲक्च्युली हा एक आजार आहे खरं तर, आणि हा बराही होऊ शकतो. म्हणजे तो पूर्ण बरा कधीही होऊ शकत नाही. अशा लोकांना लाईफ लाँग मेडिकेशनची गरज असते आणि ते ॲक्सेप्टन्सही नसतो की मला हा आजार आहे. आणि हा ॲक्सेप्टन्स नसल्यामुळे ती डिसऑर्डर ठीक होण्याचे काही चान्सेस नसतात. तर त्यांना चोरून लपवून ते औषधं द्यावे लागतात आयुष्यभरासाठी. आणि तरीही ते पूर्ण चेंज होईल वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये थोडेफार कमी येऊ शकतात, पण अशा लोकांची फॅमिली जी आहे ही नेहमी डिस्टर्बच राहते, कारण त्यांचं नेचरच तसं असतं. आणि याच्यामध्ये त्यांना ते माहितीही नसतं ॲक्च्युली अशा लोकांना. तर अशाच एका व्यक्तीबरोबर ज्या माझ्या ओळखीच्या मावशी आहेत त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं. तर तो काय करायचा की घरी यायचं, घरी म्हणजे माहेरी येऊनही तिला मारहाण करायचा. म्हणजे ती जी बायको आहे तर तिला तो एक गुलाम समजायचा, स्वतःचे गुलाम. जर जेवण करायला बसलेले असले दोघं तर अरे भाजी चांगली झालेली नाही आहे तर अचानक तिचं असं तोंड धरायचं. तर हे सगळं काळे निळे डाग पडायचे आणि अशी सगळी अवस्था होती. मारहाण किती वेळा होईल, काय होईल, कोणी काही करू शकत नाही किंवा कोणी काही बोलू शकत नाही. त्याच्या स्वतःच्या आईवडिलांचंही असे लोक ऐकत नाहीत, स्वतःच्या आईवडिलांचंही ते ऐकत नाहीत. तर असं करता करता त्या स्त्रीने जे काही भरपूर सहन केलं, वाईट शब्द, शिवीगाळ, मारहाण, सगळ्या गोष्टी सहन केल्या तिने, भरपूर वर्ष सहन केलं. ज्यावेळी तिची मुलगी 5वी-6वीला होती आणि मुलगा असा थोडासा मोठा होता, 10-12 वर्षांचा मुलगा होता. तर असे छोटे छोटे मुलं असताना, मुलं काही फार मोठे नव्हते, शाळेत त्यांना मुलांना फारसं कळतही नव्हतं. तर असे लहान लहान मुलं असताना एका स्टेपला तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. कारण ती माहेरीही सुखात राहू शकत नव्हती आणि ती सासरीही सुखी राहू शकत नव्हती. किंवा बाहेर पडून तरी कसं काय करणार, किंवा तेवढी ती ताकद नव्हती, तेवढी माहिती नव्हती आणि तेवढं धाडसही आपण म्हणू शकतो की नव्हतं, तेवढी माहितीही नव्हती की कसं करावं. तर नंतर तिने तिची जीवनयात्रा संपवली. आणि इतक्या वाईट पद्धतीने, म्हणजे मरायलाही प्रवृत्त करतात हे लोक जे असतात. ते तुम्हाला फाशी घे, औषध पे, तू किती वाईट आहेस, खच्चीकरण ते लोक कंटिन्यू तुमचं करत असतात की तुमच्यामधले वाईट गुण जे नाही आहेत ते सुद्धा ते तुम्हाला दाखवत राहणार. तुझी बुद्धी चांगली नाही आहे, तुझ्या लक्षात राहत नाही, तुला कुठले तरी आजार आहेत वाटतं, वगैरे वगैरे. म्हणजे अशा ह्या प्रकारचं त्या लोकांचं बोलणं असतं.
तर त्या एका स्टेपला कंटाळून त्या ज्या मावशी आहेत त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आणि खूप चुकीच्या पद्धतीने, म्हणजे त्याने घरातून तिकडनं तिला हाकलवून दिली आणि तू मर, तुझ्या जगण्याचा काही उपयोग नाही आहे वगैरे असं असं बोलून पाठवलं. तर एक 40 किलोमीटरचा प्रवास करून ती आली. त्यानंतर त्याने फोन करून सांगितलं तिच्या भाऊजाईला की ती आलेली आहे वाटतं, बघा आता ती मरल कदाचित, तुम्ही एक काम करा, रेल्वे लाईनच्या कडेला जाऊन बघा, तिकडे ती मरून पडलेली असेल वगैरे वगैरे. आणि तिने काय केलं की ती घरापर्यंत पोहोचली आणि घरी आली आणि नंतर तिने औषध पिलं आणि ती संपली. त्यावेळी तिची आई घरात नव्हती आणि त्या भाऊजाईला त्याने फोन करून सांगितल्यामुळं तिने पण शोधायला सुरुवात केली, शोधाशोध, बाहेर जाऊन शोधाशोध केली. तोपर्यंत घरी कोणीच नाही आणि ही घरी आली आणि घराच्या दारामध्ये तिचं जी काही डेथ बॉडी आहे ती नंतर सगळ्यांना सापडली आणि पोहोचवलं. नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तोपर्यंत त्यांनी मृत घोषित केलेलं होतं. खूप विषारी औषध तिने घेतलेलं होतं आणि तिने तिचं जीवनयात्रा संपवून टाकली. मुलं लहान लहान होती. आता तिची मुलं कॉलेजमध्ये जायला लागलेली आहेत. मुलगी कॉलेज करते, मुलगा तर काही व्यवस्थित राहिला नाही, मुलगा वाया गेला. कारण नंतर ह्या बापाने माझ्या आईला मारलं, बापाने माझ्या आईला मारलं, अशाच विचारांमध्ये तो मुलगा राहतो. तर त्याने त्याचं जे काही लाईफ आहे तर ते लाईफ व्यवस्थित राहिलेलं नाही आहे किंवा तो मुलगा हाताबाहेर निघून गेला आईनं राहिल्यामुळे. आणि मुलगी जी काही आहे ती मुलगी व्यवस्थित आहे, हॉस्टेलला राहते, शिकते. त्या माणसाने परत त्यानंतर 2 लग्न केली. 2 लग्न केली. जी दुसरी आलेली होती ती निघून गेली आणि आता 3रं लग्न त्या व्यक्तीचं झालेलं आहे. आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी हे लोक दुसऱ्यांना दोषी ठरवत असतात. तर ती जी मावशी आहे त्या मावशीच्या मोबाईलच्या स्टेटसवरती मी काल फोटो पाहिला, तर माझ्या लक्षात आलं की अरे ही कोण असेल बरं. तर त्यांना मी विचारलं की कोण आहे, तर त्या म्हटल्या माझी मुलगी आहे आणि तिचा आज वाढदिवस आहे. 30 जूनची घटना मी सांगते. 30 जूनचा तो दिवस होता की मुलीचा त्यांचा वाढदिवस होता आणि त्या मुलीचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला लावलेला होता. तर हे अशी जी काही वेळ येते तर ही वेळ येऊ नये यासाठी आधार द्या, मुलींना आधार द्या, समजून घ्या त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत. खरंच मला असं बघायला मिळतं ना की प्रॉब्लेम्स समजून घेणारे सुद्धा खूप कमी आहेत. तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स समजून घेणारे खूप कमी आहेत. बऱ्याच माहेरचे लोकंसुद्धा समजून घेत नाहीत. आता तुझं लग्न झालेलं आहे, आता तू तुझं बघ, आता तू तिकडे जे काय आहे ते बघ. तर हे जे काही आहे की तू तुझं बघ, तर हे खूप चुकीचं आहे. खरं तर आपण मुलींना आधार द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. एकतर त्यांना तितका जगाचा अनुभव नसतो किंवा तितकं माहिती नसतं. फिजिकलीही तितकं स्ट्रॉंगनेस नाही आहे जितका स्ट्रॉंगनेस मुलांकडे आहे. मुलींकडे फिजिकली तितका स्ट्रॉंगनेस नाही आहे. तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग आहात, तुमच्याकडे लढण्याची ताकद खूप जास्त आहे. पण तुम्ही जर बघितलं तर पुरुष माणूस जी एखादी मोठी गोष्ट असेल उचलून पटकन बाजूला ठेवू शकतो, तितकं स्त्री नाही ते करू शकत. तर तुमच्याकडे तुमची जी बुद्धी आहे तेच तुमचं हत्यार आहे. त्यामुळं आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे. हे चुकीचे जे लोक आहेत यांना वेळेत ओळखायचं आहे, सोडायचं आहे. कारण हे मी पाहिलेली ही पहिली केस नाही आहे. माझ्या पाहण्यातली ही जी ताई आहे की तिने आत्महत्या केली आणि तिची आई आज पाठीमागे रडते आहे. तिची जी मुलगी आहे तिच्या मुलीमध्येच आपली मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते आहे, त्या मुलीची काळजी घेते आहे. त्या मुलीबरोबरही हा बाप व्यवस्थित वागतो वगैरे अशातला काही भाग नाही आहे. ती मुलगी कधी कधी जेव्हा लहान होती, म्हणजे जेव्हा तिची आई एक्सपायर झाली तेव्हा तर खूपच लहान होती, पण त्यानंतर जेव्हा 4-5 वर्ष ती जशी मोठी होत गेली तर त्यानंतर ती मुलगी असं जेवण बनवून ठेवायची की माझे वडील येणार आहेत आणि त्यांच्यासाठी जेवण ती असं ताट सजवून ठेवायची आणि तो आला की त्या सगळ्या जेवणांमध्ये कमी काढायला सुरुवात करायचा. तो ही भाजीच नीट बनवली नाही, ही चपाती नीट बनवली नाही, हे असं नाही आहे, ते तसं नाही आहे, म्हणजे फक्त आणि फक्त कमी शोधणं. आणि ॲक्च्युली ही एक डिसऑर्डर आहे की जिला लाईफ लाँग मेडिकेशनची गरज आहे आणि जे लक्षात येत नाही, पटकन लक्षात येत नाही. तर हे आणि घरच्यांना वाटतं की हा एक स्वभाव आहे. हा स्वभाव नाही आहे, हा एक आजार आहे. आणि हा जो काही आजार आहे हा लाईफ लाँग राहणार आहे. जसं म्हणतात स्वभाव सरणावरती जातो, तसाच हा एक आजार आहे की जो सरणावर त्या व्यक्तीबरोबर जात असतो. आणि जे काही डॉक्टर्स असतात तर डॉक्टर्स काय करतात की तुम्हाला औषधं देतील, जे काही तुमचे हार्मोन्स आहेत ब्रेनमधले ते हार्मोन्सचं जे काही सेक्रेशन आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला औषधं देतील, पण ते कंटिन्यू घ्यावे लागणार आहेत. आणि ते जे कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांना न चुकता कंटिन्यू ते औषधं न दाखवता गपचूप पद्धतीने त्या व्यक्तीला खायला घालायचे आहेत, तरच ती व्यक्ती व्यवस्थित वागणार आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. तर जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल किंवा तुमच्या घरात, मला सांगायचं आहे, घरात तुमचा मुलगा जरी असेल तरीसुद्धा अशा व्यक्तीचं लग्न करू नका. कारण तुमच्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तुम्हाला असं वाटतं की अरे लग्न होऊन जाईल, होईल सगळं ठीक, काही ठीक होत नाही.
एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं किंवा तुमच्या घरामध्येच असेल, जर कोणी सहन करत असेल, आता लग्न झालेलं आहे, तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे किंवा तुमची कोणी मैत्रीण आहे, तुमचे कोणी नातेवाईक आहेत, कोणतीही मुलगी जर असं सहन करत असेल तर त्या मुलीला थोडासा सपोर्ट करा आणि तिला उभा राहायला ताकद द्या, जिद्द द्या. तिने का म्हणून तिचं आयुष्य मरत मरत जगावं, तिचंसुद्धा जगण्याची इच्छा असते किंवा तिचा जगण्याचा अधिकार आहे. कोणालाही कोणाचंही आयुष्य हिरावून घेण्याचा अधिकार नाही आहे. जर तिचा जगण्याचा अधिकार आहे तर तो तिला मिळाला पाहिजे आणि जर तिच्याकडे तेवढं कॅपॅसिटी नसेल तर थोडासा आधार द्या, ती उभी होईल. तिला थोडंसं सहाय्य करा, ती उभी राहील, अशी तुम्ही मदत करू शकता. अगदी डिव्होर्स झाला म्हणजे सगळं संपलं, हे जे काही जुने विचार होते तर ते आता काढून टाकायला पाहिजेत किंवा लग्न झालं म्हणजे मुलगी आम्हाला मेली, हे जे काही जुनाट आणि बुरसटलेले विचार आहेत तर हे सोडून देणं आयुष्यातनं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुमच्या चांगल्या वागण्याने एखाद्या जीवाचं जर भलं होणार असेल तर तुमचं ते एक चांगलं कर्म बनू शकतं आणि आयुष्यात आपल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर हा आहे की मोक्षप्राप्तीचा मार्ग. मोक्षप्राप्तीचा मार्ग, नामजप करा, चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा, तीर्थयात्रा करा आणि आयुष्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत, पैसा, पाणी, गाडी, बंगला, घर, दार, मुलं, मुलांची लग्न, पाहुणे रावळे, तर ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा आहे आपला जीवन प्रवास. आपण इथे फक्त 50, 60, 70 वर्षांसाठीच आहोत. तर आपल्या हाताने जितकं चांगलं होईल तितकं चांगलं करा आणि मला परत परत ह्या जीवन मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकवायला नको, देवाने अडकवायला नको, यासाठी प्रार्थना करा आणि त्यासाठी जे जे चांगलं करता येईल ते चांगलं करा. वेळ खूप कमी आहे, प्रत्येकाकडे रोज 24 तास येत असतात आणि त्यातले तेवढेच तुमचे असतात जेवढे तुम्ही युटिलाइज करता किंवा जेवढे तुम्ही चांगल्या कामामध्ये घालवता. तर ह्या गोष्टींचा विचार करणं, अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे की आयुष्य काय आहे, जीवन काय आहे, मृत्यू काय आहे. तर हे खूप छोटंसं चक्र आहे. इथे प्रत्येकजण येत राहतो, जात राहतो, येत राहतो, जात राहतो. आपल्या कर्मांनुसार आपल्याला लोक भेटत राहतात. पण काहीतरी एका चुकीमुळे जर तुम्हाला एखादी पूर्ण चुकीची व्यक्ती भेटलेली असेल तर योग्य वेळी निर्णय घेणं हेच शहाणपण आहे. याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. लोक तुम्हाला ब्लेम करत असतील, लोक तुम्हाला चुकीचं बोलत असतील, लोक तुम्हाला वाईट बोलत असतील, तो त्या लोकांचं ते कर्म आहे. त्याच्याकडे लक्ष देणं हे तुमचं काम नाही आहे. तुमचं काम एकच आहे की सत्य काय, असत्य काय, चूक काय, बरोबर काय, हे सगळं तुम्ही तुमच्यासाठी स्वतः ठरवायचं आहे. आपल्या सदसद विवेकबुद्धीचा उपयोग करून आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि आपलं जे काही आयुष्य आहे हे सुखमय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाला ते अधिकार आहे, प्रत्येकाला तसं जगण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे आणि प्रत्येकाने ते तसं व्यवस्थित जगण्यासाठी जे योग्य असतील किंवा ज्याची गरज पडेल असे निर्णय घेतले पाहिजे.